जय श्री कृष्ण. हे छोट्या मुलांना आज आपण बघतो की लहान मुलं यांना वाचनाची आवड नाही आहे, कॉन्व्हेंटचं शिक्षण आहे, त्याच्यामुळे त्यांना आपल्या भारतातील श्रीकृष्णाचं जीवन माहिती नाही आहे. आणि अशा मुलांसाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी रूपात जर ऐकल्या तर मुलांना त्याची आवड लागेल आणि गोडी लागेल. तर असं हे कृष्णाचं आपण बघतो की कृष्णाने गीता हे तत्त्वज्ञान गीतेमध्ये सांगितलं. पण जेव्हा आपण भागवत सप्ताह ऐकतो त्याच्यामध्ये कृष्णाच्या लीलाच आपल्याला सगळे पाहायला मिळतात. तर त्या लीला मुलांना आवड लागावी म्हणून आपण त्या गोष्टीच्या रूपामध्ये आपण बघणार आहोत. बघा, एकेकाळ कृष्णाचा अवतार हा 8वा अवतार आहे. याच्या आधी 7 अवतार झाले. तर असा 8वा अवतार हा कशासाठी झाला तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, असुरांना ठार करण्यासाठी आणि धर्मांचं संरक्षण करण्यासाठी भगवंत या सृष्टीतलावर आलेले आहेत कृष्ण अवतार घेऊन. या कृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी असुरांना तर मारलंच आहे, पण पांडवांना घेऊन धर्मसंस्थापना पण केली आहे. आणि तसंच असुरांना पण मारलंय. भगवंताला असुरांना मारण्यासाठी पृथ्वी तलवार येण्याची गरज नाही. तो अटॅकने त्याला वर राहून पण मारू शकतो. पण खरं कारण त्याच्या जन्माचं हेच आहे की त्याला धर्माचं रक्षण करायचं होतं आणि साधू संतांचं रक्षण करायचं होतं, धर्माची संस्थापना करायची होती. म्हणून भगवंत या सृष्टीतलावर आलेले आहेत. आणि त्यांनी लहान असतानाच आपल्याला माहिती आहे की कृष्णावर अनेक असुरांनी संकट आलेले. आपण आज ते बघणार आहे त्यांचं चरित्र की एकदा अशीच पृथ्वी गाईचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे जाते आणि ब्रह्मदेवाला सांगते की भगवंता, मी खूप दुःखी आहे, कारण पृथ्वी तलावर खूप असुर हे झालेले आणि मला भार झालेला आहे याचा, आणि म्हणून तू काहीतरी कर. आणि मग तेव्हा कृष्ण अवतार घेतात. तर कृष्ण अवतार घेतात त्याच्या आधी यज्ञ होतो, एक मोठा यज्ञ करतात. आणि मग कृष्ण हा अवतार घेतो. आणि जेव्हा आपल्याला माहिती आहे की भगवंताचा जन्म कसा आहे तर कारागृहामध्ये झालेला आहे. याच्या आधीची आपण कथा बघू की शूरसेन नावाचा एक हे असतो आणि त्याला कंस आणि देवकी नावाची मुलगी असते. आणि ही देवकी नावाच्या मुलीचं लग्न असतं आणि त्या लग्नामध्ये भाऊ म्हणजे कंस हा खूप थाटामाटाने तिचा विवाह होतो आणि तिच्यासोबत कितीतरी गाड्या भरभरून धन दौलत सर्व देतात. आणि अशा बहिणीची विदागी करताना कंस स्वतः आपल्या बहिणीला सासरी पोहोचवण्यासाठी जातो आणि सासरी पोहोचवण्यासाठी स्वतः तो त्याचं सारथ्य करतो. आणि मोठी म्हणजे लग्नाची वरात जात असताना आकाशवाणी होते आणि ती आकाशवाणी अशी होते की हे दृष्ट कंसा, तुझ्या बहिणीची वरात घेऊन तू तिला सासरी पोचवायला चालला आहे, पण तिचाच 8वा पुत्र तुझा काळ बनणार आहे. आणि हे ऐकताच कंसाला, कारण असुर हे काय असतात तर हे घाबरलेलेच असतात आणि कंसाला खूप वाईट वाटतं. आणि मग तो काय करतो, म्हणजे असुर तर थोडा विचार नाही करत बहीण आहे की कोण आहे, आणि तो लगेच रथ थांबवतो आणि आपल्या बहिणीला मारायला धावतो हातात तलवार घेऊन. पण बहिणीसोबतच त्याचे जावई म्हणजे मेहुणे बसलेले असतात आणि लग्न झाल्यामुळे त्याचं एक कर्तव्य असतं की आपल्या पत्नीचं रक्षण करणं. आणि म्हणून तो अडवतो आणि तो सांगतो की अरे, बहिणीचं याच्यामध्ये काहीच चुकी नाही आहे, तिचा 8वा पुत्र तुला ठार करणार आहे, तर मग तू बहिणीला का मारतो. आणि मग तो खूप समजवतो कंसाला. आणि मग त्याला असं वाटते की हां, मी उगाच हे करत होतो, बहिणीची हत्या करत होतो. पण म्हणून मग तो काय करतो की आपल्या बहिणीला घेऊन येतो आणि सांगतो की 8वा पुत्र जेव्हा तेच कंस म्हणजे देवकीचेच हे वसुदेव सांगतो की 8वा पुत्र जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुला देऊ. आणि तो मान्यही करतो. पण नारद मुनी येतात आणि नारद मुनी सांगतात की कशावरून 8वाच विष्णूचा अवतार होईल, पहिला पण येऊ शकतो, दुसराही येऊ शकतो. आणि मग हे त्याच्या डोक्यामध्ये घातल्यानंतर त्याचे जे असतात
मंत्रिमंडळ ते त्याला सांगतात. आणि म्हणून मग हा काय ठरवतो की पहिल्या बाळापासूनच तू मला माझ्याकडे दे. आणि म्हणून मग तो देवकीला बंदिवास वनामध्ये ठेवतो. आणि देवकीच्या पहिल्या पुत्रापासून मग तो बाळाचा रडायचा आवाज आला का येतो आणि त्याला वध करतो. येतो आणि वध करतो. अशी 6 बाळांना तो मारतो. आणि 7व्यांदा जेव्हा देवकी मातेला गर्भवती असते तेव्हा तिचा गर्भ रोहिणी म्हणजे जी याची नंदबाबाची पत्नी असते तिसरी, तिच्या गर्भामध्ये देतात. म्हणून तो बलरामाचा जन्म होतो. आणि मग कंसाला जेव्हा माहिती पडते तेव्हा कंस म्हणतो की म्हणजे जन्माला यायच्या आधीच तो भीतीनेच तो गर्भगळाला असेल. आणि नंतर 7व्या वेळी गर्भवती येते तेव्हा नंदबाबा वसुदेव काय करतो की त्या बाळाचा जन्म झाल्या त्या बाळाला टोपलीत घेतो. खूप पाऊस पडत असतो बाहेर, यमुना नदीला पूर आलेला असतो, पण भगवंताला जन्म झालेला असतो. आणि म्हणून भगवंत काय करतो की हा काय करतो, वसुदेव काय करतो की त्या बाळाला आपल्या टोपलीत घेतो आणि धो पावसामध्ये त्या बाळाला घेऊन तो जातो. आणि भगवंतच येत असतो म्हणून जन्माला येत असतो म्हणून नाग जे शेषनाग त्याच्यावर छत्र धरतो. आणि भर पावसामध्ये यमुनेला खूप पूर आणि यमुनेलाही वाटते की भगवंताचे चरण माझ्या पायाला लागावे, म्हणून ती पण पाणी वाढत जातं डोक्यापर्यंत. पण भगवंत काय करतो की हळूच आपला पाय खाली सोडतो. आणि मग यमुनेला पायाचं पदस्पर्शाने दर्शन होतं आणि यमुना लगेच वाट करून देते, म्हणजे तिचं पाणी ओसरून जातं. आणि हा वृंदावनात जातो वसुदेव. आणि तिथे जाऊन तिथे नुकताच यशोदेने जन्म मुलीला दिलेला असतो आणि तिला घेतो आणि आपल्या मुलाला तिथे ठेवतो. आणि हा मथुरेत येतो. आणि मथुरेत आल्यानंतर मग सगळ्यांना माहिती पडते की अरे आज बाळ जन्माला आहे. आणि कंस धावत येतो आणि त्याला तो बघत नाही मुलगा आहे का मुलगी, आणि तो घेतो आणि तो शिळेवर आदळणार. तेवढ्यात ती आदिमाया शक्ती रूप घेऊन आलेली असते यशोदेच्या पोटी. आणि म्हणून ती हातातून त्याच्या सटकते आणि आकाशामध्ये वीज बनते. आणि ती सांगते की हे दृष्ट कंसा, तुझा शत्रू गोकुळामध्ये नांदत आहे. आणि म्हणून मग परत कंस घाबरायला लागतो. आणि त्या कृष्णाला मारण्यासाठी त्याच्या पहिल्या दिवसापासूनच एक असुर सोडत असतो, पाठवत असतो. कारण की हा भयभीत झालेला असतो की आता माझ्या शत्रूचा जन्म झाला, विष्णू जन्माला येणार आणि तो मला मारणार. याच्या आधी पण त्याचे असेच अवतार झालेले असतात, जन्म झालेले असतात. आणि म्हणून मग तो एकेका असुराला मारतो. आणि नंतर पुतना मावशीला आपण ते पुढे गोष्ट बघणारच आहे. आणि तो प्रत्येकाला लहान वयापासूनच तो ठार करतो. आणि हे कोणालाच माहिती नसतं, कारण मोहमाया आलेली असते त्यांच्यावर. आणि यशोदा तर आपलं बालकच समजते आणि त्याला लहानाचं मोठं करत असते. अशी ही भाग्यवान यशोदा माता. आपण असंच एक कथा आपण रोज बघणार आहे. जय श्रीकृष्ण.